राज्याच्या राजकारणात सध्या एक अतिशय विचित्र आणि ऐतिहासिक परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीला मुंबई येथे सुरू होत आहे. राज्याचा लाखो कोटींचा अर्थसंकल्प मांडला जातोय. पण सरकारला जाब विचारण्यासाठी आणि त्यांच्या चुका पुराव्या सकट दाखवून देण्यासाठी सभागृहात अधिकृत विरोधी पक्षनेताच अस्तित्वात नाहीये. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेत्याचे पद सध्या रिक्त आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात दोन्ही सभागृहामध्ये एकाच वेळी हे पद रिक्त असण्याची ही पहिलीच वेळ. असा अभूतपूर्व पेच का निर्माण झाला आणि याचा लोकशाहीवर काय परिणाम होणार? चला आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेऊया. नमस्कार, मी सुमलेश आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र संवाद. 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीला बंपर बहुमत मिळालं. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी मिळून तब्बल 230 व सहयोगी पक्षांच्या पाठिंब्यावर तब्बल 235 जागांचा टप्पा गाठला. पण दुसरीकडे महाविकास आघाडीची अवस्था अत्यंत बिकट झाली. काँग्रेस 16, शिवसेना ठाकरे गट 20 आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 असे या तिन्ही पक्षांना मिळून जेमतेम 46 जागा मिळाल्या. इथेच खरा तांत्रिक पेच निर्माण झाला आहे. नियम काय सांगतो? विधानसभेत एकूण 288 सदस्य आहेत. कोणत्याही पक्षाला अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान 10% म्हणजेच 29 आमदारांचं संख्याबळ असणं आवश्यक आहे. पण सध्याच्या विरोधी वाकावर नजर टाकली तर शिवसेना ठाकरे गटाकडे 20, काँग्रेसकडे 16 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे फक्त 10 आमदार आहेत. म्हणजेच कोणत्याही एका पक्षाकडे 29चा आकडा नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर अधिकृत दावा कोणी सांगायचा? इतिहासाची पाने उलटून पाहिली तर महाराष्ट्राला 1960 पासून एक मोठी गौरवशाली परंपरा आहे. रामचंद्र भंडारे, कृष्णराव धुळप, गणपतराव देशमुख यांच्यापासून ते थेट शरद पवार, गोपीनाथ मुंडे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आणि विजय वडेट्टीवार यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांनी हे पद भूषवले आहे. विधिमंडळाच्या कार्यप्रणालीत विरोधी पक्षनेता हा केवळ नेता नसून एक शॅडो मुख्यमंत्री मानला जातो. विरोधी पक्षनेता हा कॅबिनेट मंत्र्याच्या दर्जाचा एक महत्त्वाचा घटनात्मक दुवा असतो. अर्थसंकल्पातील त्रुटी काढणे, लोकांचे प्रश्न मांडणे हे त्यांचे काम असते. याशिवाय राज्याचे मुख्य माहिती आयुक्त, लोकायुक्त यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या संवैधानिक पदांच्या नियुक्त्या करणाऱ्या समित्यामध्ये विरोधी पक्षनेत्याचा सहभाग अनिवार्य असतो. आता या पदाविना या सर्व प्रक्रियावर सरकारची एक हाती सत्ता राहील अशी भीती काही राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. तुम्हाला काय वाटतं? लोकशाहीच्या सुदृढतेसाठी तांत्रिक नियम बाजूला ठेवून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद दिले गेले पाहिजे काय, की त्यांनी एकत्र गट स्थापन करून हे पद मिळवले पाहिजे? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी महाराष्ट्र संवादला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.